नाटकांबद्दल मला खूप प्रेम होतं. मला तसे खूप मित्र होते. पण नाटकांबद्दल प्रेम असणारा फक्त एकच मित्र होता, विकास. आम्ही खूप मिळते-जुळते होतो याबाबत. नाटक बघायला बरोबर, नाटक करायला पण बरोबरच. ध्यास नावाच्या एका ग्रुपसाठी आम्ही नाटक करायचो. मग राज्यनाट्य असो वा एखादी स्पर्धा, आम्ही एकत्रच. आम्ही दोघे ना तालीम असताना खूप धमाल करायचो. हां, म्हणजे तालमीच्या वेळी तालीमच करायचो, पण फावल्या वेळेत फक्त धिंगाणा. विकासला मिमिक्री खूप छान जमायची. त्यामुळे तो कधी नाना पाटेकर तर कधी राजेश खन्नासारखं बोलण्याचा प्रयत्न करायचा. तसं पाहिलं तर मी वयाने विकासपेक्षा थोडा मोठा होतो. पण कलाकाराला वयाची मर्यादाच नसते ना. मग आमची गट्टी खूप जमायची. एकदा एका नाटकात आमच्या सरांनी मला महत्त्वाची भूमिका दिली. पण विकासला ते आवडलं नाही. कारण ती भूमिका त्याला करायची होती आणि तो माझ्यावर रुसून बसला. मी त्याला म्हटलं, असं रुसू नको बाबा, हवं तर मी बोलतो सरांशी. पण तो ऐकतच नव्हता. का कळेना, पण तो एवढा निगेटिव्ह विचार करू लागला की तो माझ्याशी बोलायचं बंद झालं. मी त्याला समजावून थकलो, पण तो लक्षच देत नसे. मी एक दिवस असाच विचार करत होतो की हा फक्त एवढ्याशा कारणामुळे इतका का रागवला. म्हणून मी इतरांकडे चौकशी केली. तेव्हा मला कळलं की मी चांगला अभिनय करतो याचा त्याला आधीपासूनच राग होता. तेव्हा मला सगळ्या गोष्टी उलगडत गेल्या की तालमीत हा माझा हेवा का करायचा. मला जेव्हा कळलं, मी पण त्याचा विषय सोडून दिला आणि काही दिवसानंतर त्याने पण आमचा ग्रुप सोडून दिला. मग तर काय, आमचं भेटणं बोलणं सगळंच बंद झालं. यातच खूप दिवस गेले. मी तर त्याला विसरून पण गेलो होतो. पण एक दिवस आमच्या ग्रुपपैकीच एका जणाने मला सांगितलं की इथून गेल्यावर विकासने दुसरा ग्रुप जॉईन केला होता. पण तिथेही दिग्दर्शकासोबत त्याचे भांडण झाले. ते पण अगदी हातापायी होईपर्यंत. आणि त्यातच विकासचा जीव गेला. जीव गेला हे ऐकून तर मला एकदम धस्स झालं. माझा तर विश्वासच बसत नव्हता. पण तेच खरं होतं. 2 दिवस मला या विचाराने व्यवस्थित झोप लागली नाही. मी हे माझ्या आईबाबांना पण सांगितलं नाही. म्हटलं कशाला त्यांना त्रास. या गोष्टीमुळे मी काही दिवस तालमीला गेलोच नाही. एकदम अलिप्त राहिलो रंगभूमीपासून. दुसऱ्या गोष्टींमध्ये मन गुंतवण्याचा प्रयत्न करू लागलो. पण तरी एक दिवस इच्छा नसतानाही आई बाबा मला नाटक बघायला घेऊन गेले. वीरप्पांच्या आयुष्यावरचं ते नाटक होतं आणि आईबाबांनी मला ते मुद्दाम दाखवायचं, कारण मी वीरप्पांच्या कथा खूप वाचायचो. पडदा उघडला आणि नाटक सुरू झालं. खूप सगळे पात्र होते नाटकात. जंगलासारखा सेट, त्या वेगवेगळ्या लाईट्स, अगदी जंगलात गेल्यासारखंच. आणि वीरप्पांचा प्रवेश झाला. एका हातात बंदूक, लांब मिशा, विचित्र केस, अगदी खऱ्या वीरप्पांसारखा. तो धडाधड गोळ्या घालू लागला आणि अचानक मला आमची नजरानजर झालीये असं वाटलं. मी स्तब्धच झालो आणि नकळत मला तो विकाससारखा भासू लागला. मला तर काहीच कळेना. सगळीकडे अंधार आणि फक्त त्याच्यावर स्पॉट. मी इकडे तिकडे पाहू लागलो, पण तो एकटक माझ्याकडे पाहू लागला. जवळजवळ येऊ लागला आणि बंदूक माझ्यावर रोखून काहीतरी बडबडू लागला. मी तर आता पार सुन्न झालो. फक्त चित्र हलताहेत असं वाटू लागलं. विकास मात्र माझ्यावर चिडतच राहिला. मी कितीही नजर हटवण्याचा प्रयत्न केला तरी हटवू शकलो नाही. जणू काही तो मला हे सांगत होता की बघ माझ्याकडे, मी तुझ्यापेक्षा चांगला आहे. बघ माझ्याकडे, मी आज अस्तित्वात नाही त्याचं कारण तू आहे. मला तू मारले, दुसरं कोणी नाही, फक्त तूच. मी तर आता पूर्णपणे घाबरून गेलो होतो. कानावर हात ठेवून मी नाही असा ओरडू लागलो आणि त्याने हवेत गोळी चालवली. मी खुर्चीला घट्ट पकडून बसलो. त्याची पुढची गोळी आता मला होती. त्याने रागाने बंदूक माझ्यावर रोखली आणि माझ्या नावाने आरोळी ठोकत ट्रिगर दाबला. धाडकन असा आवाज झाला आणि मी गपकन झोपेतून उठलो. अगदी घामाने ओला चिंब.